भक्ति विना मुक्ति बळे विना शक्ति बोलू नये कैसे निदैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत शन शिवाया सायासे करिशी प्रपंच दिनिशी सायास करिशी प्रपंच दिनिशी हरिसी न भजसे कवन्या गुणे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हण, पुण्याची गणना कोण करी, महायोग पीठी तडेलीमरथं करम पुंडरीकाय दातो मणींद्र, समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा करो प्रथम नमन तू सरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास दुखा, ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वंशादि लक्षणम, एकम नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जया संगतीने विराग झाला, मनोदरीचा जड भास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना, विसरू कसा मी रामदास पादुकांना, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेनी बोलतो वचनाती भाविता, तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस परवावे, तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी, विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंग निमित्त मात्र कीर्तन रूपी सेवा,
कीर्तन रूपी सेवेचं निमित्त आपल्यामधून गेलेले 1 वर्षापूर्वी गेलेले कैलासवासी बाळू वालू गायकवाड आणि यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांची 2 मुलं, त्यांच्या पत्नी श्रीमती अंजना बाळू गायकवाड, बहीण श्रीमती छाया विठ्ठल कुदळे, रोहिदास बाळू गायकवाड आणि सुधीर बाळू गायकवाड या सर्वांनी मिळून आपल्या या पित्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी त्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा, कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेलं अभंग हरिपाठ या प्रकरणातील असून माऊली ज्ञानोबराय सांगतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, अनबळे विन शक्ती बोलू नये. जीवनामध्ये खऱ्या अर्थानं मुक्तीची अशी काय गरज आहे की माऊली ज्ञानोबराय तिला महत्व देतात. पहा, संत त्याला महत्व देतात ती गोष्ट साधी नसते. संत का महत्व देतात त्या गोष्टीला, मुक्तीला का महत्व दिलेलं आहे संतांनी, तर मुक्ती जर या माणसाच्या जन्मात आपल्याला मिळाली नाही तर पुन्हा 84 लक्ष योनी आपल्याला फिरावे लागतील आणि 84 लक्ष योनीमध्ये अशी कुठेही तडजोड नाही की तिथं आपल्याला मुक्ती मिळवता येईल. ध्यान देऊ नाही का, बडबड करू नका. विठाला 84 लक्ष योनीमध्ये पुढच्या मुक्ती मिळवण्याची कुठेही सोय नाही. लक्षात ठेवा, सोय फक्त माणसाच्या जन्मात आहे. एवढं महत्व मुक्तीला आहे. पण आपण मुक्तीला महत्व देतो का? नाही. आपण संसाराला महत्व देतो. जो संसार कुणाचा पुरा झाला बी नाही, इथून माग कुणाचा पुरा झालाय का संसार? पंचायतचा झाला का पुरा? आज्याचा झाला का पुरा? मेला, मनात वासना घेऊन मेला, पुरा नाही झाला. बापाचा पुरा झाला का? त्याचाही पुरा नाही झाला. आपला काय पुरा व्हायचा? संसार पुरा होणारी गोष्ट नाही. ध्यानात घ्या, त्याच्या खाली अंडरलाईन करून ठेवा. संसार पुरा होत नाही. कुणी किती अद्भुत, कुणी कितीही निदभू, संसार पुरा होणार नाही. जसं समुद्र उपसावा आणि समुद्र उपसण्यासाठी प्रयत्न करणं हा मूर्खपणा आहे. कारण काय त्याचं ना साळवा, समुद्र उपसणं हा मूर्खपणा आहे. कारण एक जण सकाळी बादली घेऊन गेला, म्हणला याला उपसूनच टाकीतो. कुणाला? शहाणा का मूर्ख? का मूर्ख? अरे का मूर्ख? कारण समुद्र कुणाच्या बापाच्यानी उपसू शकत नाही म्हणून मूर्ख. डोकं चला ते काय तुझं? तसं संसार करणं मूर्खपणा आहे. का? संसार कुणाचाच पुरा झाला नाही. विठ्ठल म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अरे किती जरी प्रयत्न केले, सायास केले, तरी प्रपंच कधी कोणाचा पुरा होणार नाही. जसं समुद्र कुणाला उपसू शकणार नाही. मग ज्याच्यासाठी तू प्रयत्न करायला पाहिजे ते तू करत नाही. कशासाठी प्रयत्न केला पाहिजे? इथं आल्यावर माणसाचा जन्म मिळाल्यावर कशासाठी प्रयत्न करावा? 2 गुंठ घ्यायसाठी, घर बांधायसाठी? ते आपल्या हातात नाही. बघा, आपण जन्माला आलो, आपण ठरवलं होतं काही जन्माला यायचं? जन्माला यायचं ठरवलं होतं का? बघा, डोक्याला जरा ताण द्या थोडासा. दररोज तर खाऊन नुसतं झोपतायच. ताण कधी काय डोक्याला दिला नाही? वारकरी हो, दिला का ताण डोक्याला? आता ताण द्या ना. कवर खाऊन रोळायचं. आजा मेला पंडा मेला,
परंतु तोही तैसा झाला. संसार करण्यामध्ये तोटा आहे. कारण सर्व संसार कुणाचा पुरा झाला नाही आणि होणार बी किती मोठा पैलवान आला त्याचा संसार पुरा होणार नाही. देवाचा नाही झाला तर आपला काय व्हायचं? देवाचा सुद्धा संसार पुरा नाही झाला. बघा तुम्ही लक्षपूर्वक रामायण वाचा मग कळेल. लक्षपूर्वक श्रीकृष्णाचं चरित्र वाचा मग कळेल संसार पुरा झाला का. दोन तोटे संसारात. एक तो पुरा कधीच होत नाही किती आदाबलं तरी, म्हणून आदाबण्यात अर्थ नाही. दुसरी गोष्ट तो संसार पुन्हा आपल्याला जन्म मरण घ्यायला लावतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. कारण संसारात वासना शिल्लक राहते आणि जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. म्हणून संसार करणं किती सायास करा पुरा होत नाही. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामुळं मुक्ती मिळत नाही. विठाला मग माणसाचा जन्म कशाला दिला? बघा मी चांगला विचार करायला सांगतो. तुम्ही या जगात आला तुमच्या मनाने आला का? तुम्ही ठरवलं होतं का जन्माला जायचं? नाही. कोणत्या गावात जन्माला जायचं तुम्ही ठरवलं होतं का? ठरवलं होतं? नाही. कोणत्या आई वडिलाच्या पोटी जन्माला जायचं तुम्ही ठरवलं होतं का? नाही. कोणत्या जातीत जन्माला जायचं? माळ्याच्या जायचं का, साळ्याच्या जायचं का, कुंभाराच्या जायचं का, मराठ्याचं जायचं तुम्ही ठरवलं होतं का? नाही. कसला देह मिळेल तुम्ही ठरवलं का? नाही. कसली बायको मिळेल तुम्ही ठरवलं होतं का? नाही. कसली पोरं होत्या तुम्ही ठरवलं का? नाही. मग तुम्ही काय ठरवलं? काही तर हातात नाही. बरं आता मिळालाय हा देह, किती दिवस टिकन काय हातात आहे का आपल्या? आहे काय करार बिरा? हा काय करार बिरार करून आलाय का काय? याच जर का बोलावलं झालं मत जब तुमको आवाज देगी निकलना पड़ेगा. वो तो जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. तुमको आवाज देंगे, घर से बाहर निकलना पड़ेगा. वो तो जब तुमको आवाज देंगे, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक किराए का घर है, इतना एक दिन बदलना पड़ेगा. जरा एक किराए का घर है, इतना एक दिन बदलना पड़ेगा. बोल जब देखो, बोल जब देखो, बोल जब देखो आवाज देंगे, घर से बाहर निकलना पड़ेगा. आवाज देंगे. घर से बाहर निकलना पड़ेगा. तुमको आवाज देंगे, घर से बाहर निकलना पड़ेगा. वो तो तुमको आवाज देगी. बाहर निकलना पड़ेगा. हक्का मारली ना बाहेर निघावं लागेल बरं का या घरातून. आपल्या हातात आहे काही? काही आपल्या हातात नाही. यायचं आपल्या हातात नाही. इथं कसं राहायचं आपल्या हातात नाही. जायचं बी आपल्या हातात नाही. आहे काय आपल्या हातात? पण एका गोष्टीचं स्वातंत्र्य देवानं दिलेलं आहे आपल्याला. एका गोष्टीच्या बाबतीत आपण स्वतंत्र आहोत. पण त्या सांगा. सांगितलं तर तुम्हाला मानणार. हो कोणती गोष्ट आहे की त्याच्या बाबतीत आपण स्वतंत्र आहोत? बाकी तर परतंत्रच आहोत. श्वास घ्यायची सत्ता नाही. गेलेला श्वास पुन्हा आत ओढायची सत्ता नाही आपली. पण एका गोष्टीत स्वतंत्र आहोत. कोणती सांगा? हो
हुनर कच्चा रे नाही गुरु का बच्चा. निष्ठा वाटाय लागत गुरुपशी. बघ तुका म्हणे त्यांचे भारे, 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 तुका जन्माच्या बाबतीत तो ठरून जन्म घेऊ शकत नाही. जीव हा परतंत्र आहे. या जगात जगायच्या बाबतीत तो मनानं जगू शकत नाही. कुणीतरी ठरवल्यासारखं जगतो. जीव आहे मरणाच्या बाबतीत परतंत्र. त्याच्या मनावर मरण नाही, म्हणून तो तिथंही परतंत्र आहे. म्हणजे जन्माला येताना परतंत्र. कसलं शरीर मिळत त्याच्या हातात नाही. नकट मिळते का वक्त मिळते, काळ मिळते का बुटक मिळते, त्याला सजवीत बसत आहे तो हा वेगळा. त्याला मेकअप करीत आहे, ब्युटी पार्लरला जाते, घुबडावानी सजून येते. त्याला कळाला कशासाठी दिले. त्याच्या बाबतीत परतंत्र आहे. आणि मरणाच्या बाबतीत परतंत्र आहे. म्हणजे जीव इथून तिथून परतंत्र आहे. पण एका बाबतीत तो स्वतंत्र आहे. ती बाब म्हणजे मोक्ष. एकच गोष्ट तो करू शकतो, ते म्हणजे मुक्ती मिळू शकतो तो. इतर सगळ्या गोष्टीच्या बाबतीत तो परतंत्र आहे. तो मिळू शकत नाही. तुम्ही जर म्हणले ना मी उद्या 2 लाख मिळेल, परतंत्र आहे. मी घर बांधीन, तुमच्या मनावर नाही. घर बांधता बांधता जीव जाऊ शकतो. पण मोक्षाच्या बाबतीत तो स्वतंत्र आहे. पण माणूस नेमका तिथंच गैरहजर राहतो. माणूस नेमका गैरहजर कुठं राहतो. आणि माऊलीचं त्यालाच महत्व देतात. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, अनबळे विन शक्ती बोलू नये. माऊली मोक्षाला किंमत देतात. कारण मोक्ष नावाची गोष्ट प्राप्त करण्यासाठीच हा मानवाचा देह आपल्याला दिलेला आहे. इतर काहीही कारण नाही. तुम्ही शोधलं तरी मिळणार नाही कारण. सांगा काय कारण आहे त्याला मला. हे जन्म मरण भोगण्याचं कारण आहे मुक्ती न मिळाल्यामुळं. आणि मानवाचा देह आपल्याला फक्त मोक्ष मिळवायला दिलेला आहे. आता समजलं तुम्हाला. आणि जर का आता मोक्ष मिळाला नाही तर हा देह सोडल्यानंतर यमधर्माच्या दरबारात जावं लागतं. बरोबर 1 वर्षांनी. म्हणजे जे 1 वर्षापूर्वी शरीर सोडून गेलेले आहेत त्यांना आज यमधर्माच्या दरबारात जावं लागणार 1 वर्षांनी. आणि मग तिथं हिशोब केला जातो त्याचा. कशाचा. पाप पुण्याचा हिशोब केला जातो. मारा बेरीज. पाप केलं का पुण्य केलं, मारा बेरीज. त्या जीवाची बेरीज मारली जाते. असं आपण म्हणतो ना, गेलं म्हणजे गेलं, गेलं म्हणजे गेलं नाही, गेलं म्हणजे चालू झालं. किती वेळ किती वेळ
जर मिळवली नाही तिथं हे चालत नाही. मला लिहा बघ म्हणता येत होतं, मला लिहा बघ म्हणता येत होतं, मला लय चाली येत होत्या. ठोका टाकी त्याने एखादा त्याला एवढंच बसला. करायचं ते नाही केलं नाही त्याच्याच मागे लागला. माझं लय इस्टेट होती, मी आमदार होतो. ते आमदार फिमदार काय नाही, सगळे झिरो बजेट. ते विचारणार काय काय विचारणार, तुला मोक्ष मिळाला, बाकी काय नाही विचारत ती. आणि गरज बी नाही त्यांना तुमच्या कशाची. काय मिळवायला तुला पाठवलं होतं. तुम्ही म्हणता काय काय लोक म्हणतात मेलं म्हणजे गेलं, मेलं म्हणजे गेलं नाही, चालू झालं. पुन्हा कुत्र्याचा, मांजराचा, खोकडाचा, माकडाचा 84 लक्ष योनी चालू झाल्या. पुन्हा मोक्ष जर मिळाला नाही तर तुम्ही म्हणता मेलं. मेलं काय मेलं, मेलं शरीर. तुम्ही नाही मरत, तुम्ही काल बी होता, शरीर नव्हतं तरी बी होता. आईच्या पोटामध्ये यायच्या आधी बी होता. म्हणता काय बोलता, हा होता. विज्ञान सांगतं, विचारा विज्ञानाला. आईचा पोटामध्ये 1.5 महिन्याचा गर्भ असताना तुम्ही त्याच्यात घुसला. म्हणजे तुम्ही गर्भ तयार व्हायच्या आधी होता का नव्हता? या दिव्या होता, होता का नव्हता? या जगात कोणतीही गोष्ट मरत नाही, कधीही मरत नाही. कोणतीही गोष्ट मरत नाही. मग काय होतं त्याचं, फक्त परिवर्तन होतं. पाणी संपलं असं वाटतं आपल्याला. काल पावसाचं पाणी संपलं असं वाटत आपल्याला, संपलं नाही. मग काय झालं, परिवर्तन. कशात झालं, वाफेत. बोल पटापटा, चुकलं तर चुकू दे, इथं काय हानीच असतो. कशात रूपांतर झालं, वाफेत. वाफ संपली अशी आपल्याला वाटते, पण तिचं रूपांतर झालं, संपली नाही. कशात, ढगा. ढग संपला असं कधीतरी वाटतंय. आता बघा ढग आहेत का, संपलं ढग. ढग संपलं का नाही, पावसात रूपांतर झालं. पाऊस संपला का नाही, मग गटारात रूपांतर झालं. गटार संपलं का नाही, मग वड्यात रूपांतर झालं. वडा संपला का नाही, मग नदीत रूपांतर झालं. नदी संपली का नाही, मग समुद्रात रूपांतर झालं. रूपांतरण होतं, मरत काहीच नाही. तुम्ही आम्ही कधी मेलो नाही, कोणीच कधी मेलं नाही. काय होतं, फक्त रूपांतरण होतं. आता माणसाचा जन्म मिळालाय ना, संपला की त्याचं रूपांतरण होतं. कशात, कुत्र्याच्या जन्मात. तोच माणूस काय झाला, कुत्र झाला. रूपांतरण झालं, संपलं. तेच कुत्र मेलं. लोकांना वाटेल मेलं नाही, मेलं नाही, ते रूपांतरण झालं गाढवाच्या जन्मात. तसं तुमचं आमचं असं करता करता 1 कोटी वेळा जन्मून आपण इथं पुन्हा माणसाच्या जन्मात आपलं रूपांतरण झालेलं आहे. आपण जन्माला आलेलो नाही, शरीर जन्माला येतं, आपण नाही. आणि शरीरच मरत, आपण मरत नाही. मग यम धर्माच्या दरबारात आपल्याला जावं लागतं. कुठं, कळत आहे का? हा कळत असलो तर बघा. लागला करंट तर लागला एखाद्याला. आमचं सांगायचं काय मी बाबा, नाही ऐकलं तर काय, मला तशीच आमचं तरी काय जायचं. कुत्र, मांजर, खोकाड, माकाड काही होती मला. यम धर्माच्या दरबारात पाप पुण्याचा हिशोब केला जातो आणि पुन्हा त्याला जन्म दिला जातो ते पाप पुण्य फेडायसाठी. आगा कर्मे जय उरावे, ते तिही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाये का. केले कर्म झाले त्याची भोगावे, केले कर्म झाले कर्म झाले त्याची भोगावे, कर्म झाले भोगावे.
फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका ते उगानिले मज कर्म तेव्हाच पुसले मरण जन्म आणि जन्मासवे श्रमवरची लही गेले म्हणून अर्जुना या परिपाहेचा वेळून वेलवारी हे संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझ या देहाच्या बांधोडी न पडिजे सुख दुःखाच्या सागरी न बुडिजे सुखे सुकृपा घडिजे माझी याची अंगा कळते का नसल कळत माझा काही दोष नाही तुमच्या बुद्धीत संसार घुसला कालवा झाला माझा दोष आहे का कुणाला बायकोनी वैताग आणलाय कुणाला नवऱ्याने वैताग आणलाय कोणाची पोरच बेवडी निघाली मेंदू त्यांचा साडला विचार करू करू हे घुसणारच नाही डोक्यात आणि हे घुसणार नाही तर जुळणारच नाही जन्माला जन्म वायाला गेला का पुन्हा आलाच पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम उपजेते नासे नाशिले पुनरपि दिशे हे घटिका यंत्र देशे परिभ्रमेगा उपंत त्याचा नाश ठरलेला आहे आणि नाश होत ते पुन्हा निर्माण होत फक्त काय होत मरत नाही कुणी मग परिवर्तन होत फक्त प्रत्येक गोष्टीचं या जगात परिवर्तन होत एखादं भिताळ पडलं त्याचं मातीत रूपांतर होतं तीच माती पुन्हा भितळात रूपांतरित डोकं चालत आहे का बघा पाणी पियलं म्हणजे संपलं काय पाणी नाही पाण्याचं रूपांतरण झालं मूत्रात मूत्र पुन्हा पृथ्वी पडलं पुन्हा त्याची वाफ झाली पुन्हा त्याचा ढग झाला पुन्हा पाऊस पडला रूपांतरण नाही मरत काहीच नाही जगा झाड एखादं वटलं संपलं माती झाली मातीतून पुन्हा बीज पडलं पुन्हा ते झाड उगवतं वर संपत नाही काही तुम्हाला असं वाटत पया मेलं म्हणजे गेलं गेलं कुठं गेली कोणा यावा लागणार कुत्र मांजार डुकार खोकार काय बी व्हावं लागणार आलं देणार जर संपवायचं असेल हे जन्म मरण तर मोक्ष मिळणं गरजेचं आहे आणि मोक्ष मिळवण्यासाठीच हा माणसाचा देह दिलेला आहे आणि जर मोक्ष मिळवायचा असेल तर भजन झालं पाहिजे काय झालं पाहिजे देवे दिला Bye.
पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे, त्याला भवरोग म्हणतात. आणि हा कधी संपल? जन्माला यायचं आणि मरायची शृंखला कधी तुटल? मोक्ष मिळाल्यावर तुटल. कधी तुटल? आता मोक्ष कसा मिळवायचा ते सांगतो तुम्हाला. मोक्ष मिळल्यावर काय होईल ते सांगतो तुम्हाला. जर एखाद्या बियामधलं उगवणे पण संपवायचं असेल तर काय करावं लागल? बियात उगवायची क्षमता आहे की नाही? पेरल्या उगवणार ते, पण पेरलं तरी ते उगवणार नाही अशी त्याच्यावर प्रक्रिया करावं लागेल. की पेरलं तरी ते उगवायचं नाही, त्याला म्हणतात मोक्ष. मग काय करावं लागेल बा त्या बियाला की जेणेकरून ते पेरलं तरी उगवणार नाही? तर माऊली ज्ञानोबराया सुंदर आयडिया सांगतात. बघा तुम्हाला जुळली तर. मग अग्निकुंडी बीजे घातली. काय करावं लागेल त्याला? काय नाही, बी घ्यायचं असं पसाभर आणि तव्यावर टाकायचं आणि परतायचं आणि मग पेरा. मग उगवल का? मग अग्निकुंडी बीजे घातली तिये अंकुर दसे जे बी मुकली तेवी न फळती तमजार पिली शुभाशुभे. काय करावं लागेल? सोपी आयडिया आहे. बी परतायचं आहे आणि त्याचा अंकुर येण्याची क्षमता संपून टाकायची. आता आपला अंकुर कशामुळे येतो? बियाचा अंकुर येतो, त्याला कारण आहे. आपला अंकुर कशामुळे येतो म्हणजे आपल्याला जन्म कशामुळे मिळतो ते संपवायचं. त्याला जन्म कशामुळे मिळतो? झाडाला बियाच्या अंकुरामुळं. कशामुळं? वैभव महाराज, बियाच्या अंकुरामुळं बियाला जन्म मिळतो. आणि आपल्या कशामुळे आपल्याला जन्म मिळतो? वासना ओढाळ गाई गड्याला, वासना ओढाळ वासना ओढाळ गाई गाड्या रे, वासना ओढाळ गाई तिचा आणून मोडावा पायी गाड्या रे आणून. का? जन्म घेणे मागे वासनेच्या संगे. वासना शिल्लक राहिली, जन्माला आलाच. म्हणजे ब्यातला अंकुर त्याला जन्म घ्यायला कारणीभूत आहे आणि आपल्यातली वासना जन्म घ्यायला कारणीभूत आहे. ही वासना संपवली पाहिजे. आता ही संपवायची काय कुणाच्या बापाची हिंमत नाही. का? ही जर आपण जन्मालाच घातली नाही तर ही संपू तरी कशी शकतो आपण? वासना कोणी जन्माला घातली सांगा? जिला जन्माला घालायचा आपला अधिकार नाही तिला संपवायचा तरी आपला अधिकार कसा असेल? ही वासना कोणी दिली? वासना कोणी दिली? अरे देवानीच दिली. कोणी दिली? तुम्ही म्हणता एवढी वाईट आहे तरी देवानी का दिली? अरे ती चांगली आहे, तुम्ही वापर वाईट करताय. ती आहे ना, चांगली आहे वासना, पण वापर काय चाललाय? एक सुंदर ग्लास बनवलाय, बनवणाऱ्याने सुंदर ग्लास बनवलाय, त्यात नारळाचं पाणी प्यावा, फिल्टरचं पाणी प्यावा. आता एखादा दारू पित असेल तर त्याला बनवण्याचा काय दोष आहे? एखादा एवढं त्याच गलासात दारू पिला, आता त्या गलासाचा काय दोष? बनवलाय कशासाठी? चांगल्यासाठी. तशी वासना बनवली कशासाठी? चांगल्यासाठी बनवली. अरे या वासनेनं, ही जर वासनेचा चांगला वापर जर केला ना तर तो भगवान परमात्मा होतो. पशु का होत पण नर का कुछ भी न होय, पण नर एक बार करनी करे तो नर का नारायण होय. ताकद कशात आहे? वासनेतच आहे. पण आपण गलत इस्तेमाल करतोय तिचा. काय करतोय? या जगात कोणतीच गोष्ट गलत निर्माण झालेली नाही, पण इस्तेमाल गलत. तुम्ही म्हणता दारू, दारू सुद्धा चांगली.
काय बोलताय हो, तिच्या एवढं औषधी दुसरं काय नाही. पण ह्या बेवड्यांनी वाटोळं करून टाकली. ती टोपान प्यायला सांगितली. ही टोपणाचं कधी गाला साव गेलं त्यालाच कळलं नाही. आणि गलासाचं कधी बाटलीवर गेलं त्याचा मेळच लागला नाही. आणि बाटलीवरलं कधी मेलं त्याचा हिशोबच लागला नाही. लिव्हर खलास झाला त्याचा. वाईट काही नसतं, पण वापर कसा केला त्याच्यावर. देवानी वासना दिली काय वाईट आहे. अरे याच वासनेपोटी प्रेमाचा जन्म होतो. आणि ते प्रेम जर हृदय प्रतिष्ठित झालं, ते प्रेम जर हृदयामध्ये प्रतिष्ठित झालं तर सारं जग आपल्याला आपलंच वाटायला लागतं. तेच प्रेम भक्तीत रूपांतरित झालं. तेच प्रेम भक्तीत रूपांतरित झालं. पण प्रेम कशापासून? वासनेपासून. वासनेच्या पोटी प्रेम, प्रेमाच्या पोटी भक्ती. आणि ते प्रेम भक्तीत रूपांतरित झालंच कदाचित. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. प्रेमाचं रूपांतरण आहे बघा. पण आपण वासनेवर अडकून बसतो आणि तो वाटोळं करून टाकतो. आपण कशा अडकून बसलोय? वासनेचं रूपांतरण करताच आलं नाही आपल्याला. जसं एखाद्याने ज्वारी आणावा आणि तीच खावा, तिचं पिठात रूपांतरण करता आलं नाही तर काय होईल? काय होईल? ज्वारी आखीच खाल्ल्या आणि डाळ उलट्या लागत ना त्याला. मग त्या दाण्याचं रूपांतरण करावं लागतं कशात? पिठात. आणि पिठाची भाकरी करावं लागती. तसं त्या वासनेचं रूपांतर करावं लागतं प्रेमात. आणि मग त्यावेळेस प्रेम जर हृदयामध्ये प्रतिष्ठित झालं तर हे जगत माझं वाटायला लागतं. साधू संतांच्या हृदयामध्ये प्रेम प्रतिष्ठित झालं, त्यांच्या वासनेचं रूपांतरण ज्यावेळेस प्रेमात झालं, पहा साधू संतांनी अगदी मुंगीला सुद्धा देव म्हणलं. रूपांतरण झालं. अगदी त्यांना गाढवात सुद्धा देव दिसला का नाही? कशामुळं? रूपांतरण प्रेमात झालं. मग कशात देव दिसला? गाढवात. कुणाला देव दिसला? संतांना. ज्याचं प्रेमात रूपांतरण झालेलं आहे त्याला. आपल्याला दिसत का? त्यांनी गाढवात देव दिसत पाहिला ना का? ते देव झाले होते. आणि आपल्याला गाढवात गाढव दिसतो का? त्यांना गाढवात देव दिसला का? ते देव झाले होते. आणि आपल्याला गाढवात गाढव दिसते का? काय काय लोक म्हणतात बाबा तुमचं कीर्तनानं समजतच नाही आम्हाला. समजायसाठी नाही तिथे, वयासाठी. ती काय समजायची गोष्ट आहे का? हे देव समजायची गोष्ट आहे का? आज्ञे तू काय देव व्हायची गोष्ट आहे. कसं व्हायचं? देव पावयाची गे, देव पावयाची गे.
अनुसंधानी अनुसंधान काय अनुसंधान कळत ऐकलं अनुसंधान विषय काय चालला होता त्याला अनुसंधान चांगला रूपांतरण झालं वासनेचं रूपांतरण. आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे ना. मोक्ष म्हणजे काय? दाण्याला जर मोक्ष मिळवायचा असेल तर काय करावं लागतं? अग्निकुंडी बीजे घातली अंकुर दशे जे विमुखली. दाण्याला मोक्ष मिळाला आणि आपल्याला मोक्ष मिळवायचा असेल तर वासनेचं रूपांतरण करावं लागणार आहे. कशात? प्रेमात. आणि प्रेमाचं रूपांतरण करावं लागणार आहे कशात? भक्तीत करावं लागेल. वासनेत ज्याचं रूपांतरण झालं, वासना वासनेच्याच जाग्यावर राहिली तर त्याचं शरीरात आकर्षण तयार होतं. लक्षात ठेवा. आणि बायको म्हणते नवऱ्याला याने मला लुटलं, नवरा म्हणतो बायकोला हिच्यामुळं वाटुळं झालं. काय झालं सांगता येत नाही, कारण ती वासनेच्या स्तरावरच राहिली. वासनेचं रूपांतर प्रेमात झालं नाही. प्रेमात रूपांतर झालं, काही मिळत बी नाही काय जात बी. आणि त्याच प्रेमाचं रूपांतर जर भक्तीत झालं तर फक्त मिळतं. सर्व सुख फक्त कधी प्रेमाचं रूपांतरण भक्तीत निर्माण झालं, त्या भाव जर तयार झाला तो तर फक्त घ्यायचं. पण द्यायचं नाही. संसारात फक्त लुटायचं, वासनेत फक्त लुटायचं. पहा तुम्ही नवऱ्याला विचारा बायकोकडून तुम्हाला काय मिळेल? काय हाडळ जेव्हापासून आली ना तेव्हापासून फार वाटोळ झालं. काय वाटोळ झालं सांगता येत नाही, पण वाटोळ झालं. त्यात प्रेमातल्या माणसाला विचारलं तर प्रेमातला माणूस काय म्हणतो? अरे काही मिळलं बी नाही आणि काही दिलं बी नाही, मोकार जीव जळला. आणि त्यात भक्तीतल्या माणसाला विचारा, भक्तीतला माणूस म्हणतो काय द्यायचंच नाही. मग सर्व सुख द्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भया डुल्लत सो. पण भक्ती कशी असावी? कशी भक्ती पाहिजे त्याला? अभंगाचं पहिलं चरण. की देवाचा जन्म झाला. कुठं संबंध आला पाहिजे तो?
भक्तीच्या पोटी बोधका कडा ज्योती दिवे भावे भक्तीच्या पोटी देव जन्माला येतो बरं का. देव कुठं सापडत नसतो पुन्हा. देव कधी कुणाला सापडला नाही आणि सापडणार बी नाही. का देव कुठंच नाही. काय बोलताय हो. त्याला जन्माला घालावा लागतो कुणाला. आणि कधी जन्माला येतो तो. कुठं जन्माला येतो नाही माहिती. कंठी प्रेम दाटे शिवरंजनी राग आहे का. या पेटीमध्ये शिवरंजनी राग आहे का. बसवत्या बाबाला सांगता दिनादिनदा याच्यात आहे का. आहे का. आहे बस का. शिवरंजनी राग त्याच्यात नाही. पण काढणारा जर मिळाला तर नक्की मिळेल. तसं देव हृदयात नाही. पण भावाचा आणि भक्तीचा जर संगम करणारा मिळाला तर नक्की हृदयामध्ये प्रगट झाल्याशिवाय. आणि ती मुक्ती नेमकी त्या टायमाला मिळते ज्यावेळेस तो प्रगट होतो. तो प्रगट होणं म्हणजेच मोक्ष. मोक्ष म्हणजे दुसरं काही नाही. त्या भगवंताचं प्रगटीकरण या नाव मोक्ष. आणि तो कधी प्रगट होईल ज्यावेळेस भाव आणि भक्तीचा संगम होईल. त्या टायमाला तो प्रगट होईल. म्हणून माऊली म्हणतात भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती. भावाचा आणि भक्तीचा संबंध इथं आला पाहिजे. आता भक्तीन भाव कसा तयार करायचा मी तुम्हाला सांगितलंय. ज्वारी जर तशीच खाल्ली तर नक्की त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. पण ज्वारीचं जर परिवर्तन केलं तर मग मात्र ती ज्वारीतून आपलं तृप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तसं त्या पद्धतीनं वासना जर तशीच भोगली तुम्ही तर ती वासना तुम्हाला जन्माला घातल्याशिवाय राहणार नाही. पण त्या वासनेचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्याच प्रेमाचं रूपांतर जर भक्तीत झालं तर देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली म्हणतात भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. बळच काहीतरी शक्ती निर्माण करायची नाही. भावन भक्ती निर्माण नाही झाली
आणि म्हणा मी वाऱ्या केल्या 25 वाऱ्या केल्या 40 वाऱ्या केल्या का माती जातो तुझ्या वारीला म्हणला मी सगळ्या तीर्थाला 4 धामाला बुटकुळे आणून आलो काय उपयोग तुझा बळे विनाशा तिरसुळ घेऊन देव उभा होता माया पुढं मुसकडा देव का तुझ्या तिरसुळ घेऊन उभा होता एक तर मला शंकराचा साक्षात्कार झाला पाय पिऊन नागन बिग म्हणजे तुम्हाला जिवंत राहिला असा कुणाला साक्षात्कार होत नसतो देव हृदयामध्ये प्रकट होतो पण भाव आणि भक्तीचा संगम कसा होईल हे पाहावं लागतं आणि भाव भक्तीचा संगम म्हणजे संबंध विश्वास आणि समर्पण सद्गुरूच्या पायावर जोपर्यंत विश्वास संबंध समर्पण जडत नाही तोपर्यंत भाव तयार होत नाही आणि भाव आणि भक्तीचा संगम झाल्याशिवाय मासाळबा बळे विन शक्ती बोलू नये असं काही कोणता देव प्रसन्न होत नाही का होईल जोपर्यंत सद्गुरू प्रसन्न होत नाही तोपर्यंत हे जुळणार नाही आणि सद्गुरू प्रसन्न कधी होतील तर गुरुचरणी ठेविता भाव 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 ठेविता भाव पक्वादात बोल आहे पण पक्वा ज्याची भांडी घासावं लागते तेव्हा ते शिकवी पेटीत शिवरंजनी राग आहे पण पेटी ज्याला येती त्याची भांडी घासावी लागते बा तसा हृदयात देव अप्रगट आहे प्रगट करायचं असेल तर सद्गुरूची भांडी घासावं लागते बा मेले स्वामी समर्थाचा जप केला जुळणार नाही मेले गजानन महाराजाला उदबत्त्या ओवळल्या जुळणार नाही आणि समाधी होय दर महिन्याला जाऊन डोकं ठेवतो माऊली ज्ञानोबरायच्या तुला कुणी सांगितलं खेपड्या तसं ते जुळत नसतंय मग सद्गुरु वाचवली सापडी ना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी नाही तर मग जमणार नाही या भोगाचं दुसरं चरण तो मोक्ष मिळवायचा असेल जन्म मरणाचं रहाडगाड संपवायचं असेल तर हृदयामध्ये देव प्रगट होणं गरजेचं आहे त्याला मोक्ष म्हणतात आणि तो प्रगट व्हायचा असेल तर भावाचा आणि भक्तीचा संगम व्हावा लागतो आणि भाव म्हणजे काय सद्गुरूच्या पायावरती विश्वास संबंध आणि समर्पण करणं याला भाव म्हणतात
तेव्हा असा भाव सद्गुरूच्या पायावर ठेवला की भक्ती उपजते. भक्ती कशी उपजते? वासनेचं रूपांतरण प्रेमात होतं, प्रेमाचं रूपांतरण भक्तीत होतं, अशी भक्ती उपजते. आणि भाव भक्तीचा संगम झाला की देव प्रगट होतो. सोपं आहे का नाही? हे करायचं सोडून आपण जे करायला लागलोय ते कधीच कुणाचं पूर्ण झालं नाही. हे सोडून आपण काय चालू केलं? या बायकून पोरण गुरण डोरण बायतुरी गोळा केल्यात, पण यांना आपलं काही देणं घेणं नाही. तुम्ही जरी उद्या गेला तरी त्यांना काही मतलब नाही त्याच्याशी. एकाने 3 लाखाचा घोडा आणला. किती लाखाचा? 3 लाखाचा घोडा आणला. आणि घोडा आणला 5व्या दिवशी नकरी आजारी पडला. तर मालक 4 दिवस जेवला नाही. ते घोडं उठतोच तो. जेव्हा ती घोडं उठून खायला लागलं तेव्हा मालक जेवला. आणि 1 दिवस मालकच मिळाला. घोडं खायचं थांबला असेल? नाही थांबला असेल. नाही थांबला असेल. अरे तुम्हाला जरी किती वाटलं बायको माझी ती काय तुमच्या बरोबर येत नसती, आणि ती काय खायची थांबणार नाही तुम्ही ओलाटला तरी. प्रपंच कधीही कुणाचा पूर्ण झाला नाही. आपण जो पूर्ण करायला लागलो या जमल जमल बी त्याच्या कृपेनं. त्याची जर कृपा झाली तर जमल. एक टिटवी होती. टिटवी, आणि त्या टिटवीने अंडी घातली 2. तिला 7 वर्ष काहीच झालं नाही. आणि 7 वर्षांनी 2 अंडी झाली तिला. समुद्राच्या कडाला तिने अंडी घातली. तर समुद्राला भरती आली. समुद्र गेला ती अंडी घेऊन. टिटवीला भारी राग आला. आता काय करावं बा? समुद्राला म्हणली, समुद्र दादा मला एक तर 7 नवसानी तो पोरं होत नव्हती. झाल्या 2 अंडीत आता माझ्या आणून दे. म्हणलं नाही बाबा मला काय माहिती तुझी अंडी कुठे गेली. नाही एवढा मोठा समुद्र कुठे शोधत तुझी अंडी. ती म्हणली बऱ्या बोलायला आणून द्या. चॅलेंज करू नको मला. काय धमकी दिली बाई? समुद्राला धमकी. चॅलेंज करू नको मला, बऱ्या बोलायला आणून दे. नाही नाही म्हणलं नाही दिलं. हे बा उपसून टाकीन तुला मी. आपलं असलं चॅलेंज आहे. मी बायको करून संसार करून दाखवीन. तुझ्या बापाच्या निधी जुळल का बाबा? आणि मग मी असं करीन, मग मी असं करीन. अरे लय झालं मला आले मेले बाबा. कुठं लय स्वांग करीतो. कुणाचं जुळलं नाही. जुळलं देवाचं नाही जुळतं. आपलं काय जुळायचं? देवाची बायको पळून गेली तिकडं पंढरपुरात. कोण? रुक्मिणी. पळू पळू शोधायला गेलं. ती काही येईना माघारी. आपलं काय घेऊन बसला तुंतून. आणि चॅलेंज केलं समुद्राला कुणी. तसं आपलं चॅलेंज आहे संसार पुरा करायचं. पण संसार पुरा होत नसतो आणि कुणाचा झाला बी नाही. आणि ज्याचा झाला त्याच्या कृपेशिवाय नाही झाला. काय म्हणलं डोक्यात घ्या जरा. त्याच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. टिटवी लागली समुद्र उपसायला. म्हणजे तुला उपसूनच टाकी. ती चोचीत पाणी घ्यायची लांब नेऊन टाकायची. उपसन किती पिढ्या जावं लागतात तिथीच्या. तसा आपल्याला संसार होईल आपला? होऊ शकत नाही. आणि छाताड बाडवणाऱ्याचा तर झालाच नाही. संताचा तरी झाला. संत म्हणतात आज संसार सफळ झाला गे माय. देखे रे पाय विठोबाची. त्यांचा तरी पुरा झाला. बाकीच्या तर नाही पुरा होऊ शकत. कोटी कमाव कोटी वर्ग पुन्हा विचारीन मायासाठी काय केलं तू? बापाला मी तर अशी लेख बघतोय. बाप घरात लोक बाहेर. लोक बाहेर बाप घरात. मग काय एका मेरेला भेट्या का शिंग लागत म्हणून भेट्या. बापाचं लेखाचं जुळतच नाही. जुळलेलं मी बघितलंच नाही. का? अरे ज्याला तू पुरा करायला निघला ते पुरा तुझ्या बाच्याने होणार नाही. असा संसार आहे हा. त्याला भवसागर उगच म्हटलंय का? येडे होते काय सांगणारे? नाही होऊ शकत.
टिटवीच्यानं जसा समुद्र उपसू शकत नाही तसा आपल्याच्यानं संसार जमू शकत नाही. पण पुढचं सांगतो ऐका ऐका. एक दिवस टिटवी समुद्र उपासती पार वाळली, जेवाना काय व्हायना. पक्ष्यांना चिंता पडली, सगळे पक्षी विचार करताय काय करावं. म्हणजे चला आपल्या राजाला सांगू, तो तरी समजून सांगन तिला. लोक तर समजून सांगतात काय ऐका ना. ती लोक म्हणायची, ती पक्षी सगळे म्हणायचे टिटवी ताई अगं असं कुठं होत असतं का. ग बसा तुम्ही, ज्याचं जळतं त्याला कळतं. माझी 2 अंडी गेल्या 7 वर्षांनी झाली होती आणि तुम्ही म्हणता असं कुठं जुळतं का. तुम्हाला मदत करायची नसेल गेट आउट. काय करा. पक्ष्यांची अक्कल गेली, सगळी गरुडाकडे गेली. राजेसाहेब म्हणजे काय आपल्या राज्यामध्ये फार मोठं संकट आलेलं आहे. टिटवीताईंनी फारच मोठा प्लॅन घेतलेला आहे. काय जुळाना बा. आम्ही सांगून बघितलं तर काय जुळाना. तुम्ही तरी 2 शब्द सांगा. समुद्र पण उपसत असतो का. गरुड सांगायला गेला, हे टिटवीताई ए टिटवीताई म्हणजे काय मला सवड नाही पाटकुनी बोल, याला उपासल्याशिवाय राहणार नाही. अगं टिटवीताई समुद्र कुठं उपसत असतो का. येड लागलं का तुला. दे सोडून विषय. म्हणजे लाज वाटायला पाहिजे तुला. आमचा राजा आहे तू. आमच्या राजाला प्रत्येक दुःख तू पेललं पाहिजे. आम्हाला नाटक शिकवतो काय. मदत करता येत नसेल तर जा, पुन्हा येऊ नको. घेणा मेले तरी चालन पण उपासल्याशिवाय सोडणार. आपलं बी प्रण तसाचे. संसार केलं मेलो तरी चालन पण करीनच पुरा. तुझ्या बापाच्याने पुरा होणार नाही. वर आणखीन गज आहेतच. घराला योग मधला झाला वर गज आहे, दुसरा मधला झाला वर गज आहे, तिसरा मधला झाला वर गज आहे. मियाला तरी गजवर आहे. चौथा बांधायला मजला याच्या नाही रागाडलं पण पोरांनी सुरुवात केली पुन्हा गजवर. समजते का. पोरा नसतो ते संसार आहे. शेवटी काय इलाज चला ना. गरुड म्हणला माझा अपमान झाला म्हणला. बस माझ्या राज्यातली प्रजा जर चुकी नसेल तर माझ्या जगण्यात अर्थ नाही. गोधड घेतला अंगावर झोपला गरुड. आता हे गरुड वाहन कुणाचं आहे. देवाचं. गरुड वाहन कुणाचं. देवाचं. आणि देव म्हणले लय दिवस झालं गड्या हे गरुड काय आहे ना. मला जरा जायचे दावऱ्याव. इलेक्शन आलं या. देवाच नसतं का इलेक्शन. पण दावऱ्यावर जायचे म्हणलं हे गरुड कुठे गेलाय काय तपास लागा ना. हे झाले बघून या गरुडाला. तर गरुड खाली वर घालून तो म्हणले देवानी बोलावले. नाव नका काढू म्हणले त्या देवाचं. देवाचं मला नोकरीच करायची नाही. राजीनामा मला. झालं काय झालं म्हणजे माझी प्रजा दुःखी आहे. माझ्या जगण्यात काय अर्थ आहे. मला देवाची नोकरी बिक्री नाही करायची. सांगा देवाला मी काय येत नसतो. मी राजीनामा दिला. सांगितलं देवाला जाऊन. तर देव म्हणले आता काय करावं. चला म्हणले आपण गरुडाची समजूत काढू. स्वतः देव आलेले. अरे म्हणले गरुडा असं काय करतो तू. दौऱ्याला जायची बाबा. तुझ्याशिवाय दौरा कसा पुरा व्हायचा. नाही नाही म्हणला मला फार दुःख झालेलं आहे देवा. तुम्ही काय उघड टेन्शन देऊ नका. माझी प्रजा दुःखी आहे सगळी. म्हणजे काय दुःख झालं. चला म्हणले तुम्हाला दाखवतो. देवाला टिटवी जवळ आणलं. तर टिटवीचा कार्यक्रम चाललेला कंबार बांधून खूप जायचा. गरुड म्हणला ग टिटवीताई थांब जरा. अजिबात तू बोलू नको. गरज नाही तुझी राजाची भेटायची मला. मरण पण याला सुट्टी नाही. अगं म्हणजे तुला भेटाय स्वतः भगवंत आले. काय सांगू नको त्या भगवंताचं भगवंताचं म्हणले. कोण असेल ते असेल मला काय सांगायला संबंध आहे. माझं काम बनन मी म्हणेन की तुला योग साहेब. देव स्वतः म्हणजे अगं थांब झाला. काय झालं तेवढं तर सांग म्हणली. 7 वर्षांनी 2 अंडी झाली मला. लेकरू बाळ नव्हतं. पोट उजावलं माझं. आणि या गोगलाने माझी अंडी नेली. काय कारण यायची माझी अंडी न्यायची. आणून देत नाही बघली उपसून टाकणार. तेव्हा देव म्हणले समुद्र बाबा देऊन टाक तिची अंडी. ह्यो गरुड काय आहे ना कामाला. मला जायची ना का म्हणली दौऱ्यावर. देऊन टाक अंडी. समुद्र म्हणला देवा शोधूच कुठं अंडी.
तर कुठं ती अंडी गेली याच्यात मला काय माहिती किती दगडन गोटा आतमध्ये म्हणली बऱ्या बोलाने घेऊन टाक बऱ्या बोलाने. ती म्हणला आता कुठून आणू देवाने काढला बाण जोडला म्हणला मग हे आठवूनच टाकली एका ताने. तिला आठवायला 100 वर्ष लागतील पण मी एका बाणातच आठवली. आणतो गेला अंडी हुडकून आणली तिची किंमत मिळाली ना अंडी. संसार झाला ना पुरा प्रयत्न सफल झाला ना पण कुणाच्या कृपेनं तुमचा आमचा संसार कुणाच्या कृपेनं पुरा होईल. कालर उडू नका कालर उडू नका. जोपर्यंत तो देव हृदयामध्ये प्रगट होत नाही संसार सफल होणार नाही. म्हणून सायास कशासाठी करायचं संसार करण्यासाठी नाही मग भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी मोक्षासाठी सायास करायचं बाबा. संसारासाठी नाही पण आपण संसारात सायास करतो. माऊली म्हणतात अभंगाच्या 3ऱ्या सायास करी पण होणार नाही ध्यानात ठेवा. होणार नाही. मग काय करावं लागेल. आमच्या गावात एक जण तर त्याला बंगला बांधला पण रस्ताच अडवला. एक जण त्याने बंगला बांधल्याच्या पोटात दुखायला लागले. रस्ताच अडवला पाहिजे. रस्ता अडवला तर तो सरपंच काय हेल्पट घालू घालू बेजार झाला. सरपंच म्हणला बाबा तू माझा मतदार आहे आणि मी तिथे येऊन लागला. मग तो आमदाराकडे गेला. आमदाराकडे हेल्पट घालू 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 जमला. आमदार म्हणला तू सरपंचाने का नाही मिटावलं म्हणले तू त्याचा मतदार. मग म्हणला सरपंच माझा मतदार. मग मुख्यमंत्र्याकडे हेल्पट घातलं त्यांनी. मुख्यमंत्री काय करावं. मुख्यमंत्री म्हणले आमदारांनी का नाही मिटावलं म्हणले तू सरपंच त्याचा मतदार. मग म्हणले आता तो आमदार माझा आहे ना पक्षाचा कसं काय मिटायचं. आता खेळच झाला ना हा सगळा. तर मला म्हणलं तर म्हणलं असं तर मोदी सगळं तुझी ओळख आहे का म्हणलं तिथं काय वैश्यला नाही बाबा. मग त्याला एक जण गाठून दिला मोदीचा भक्त दिला गाठून. जा म्हणलं तिथं बस ही सगळी पळत येते. ते मोदीपाशी जाऊन बसलं रस्त्यासाठी आणि मोदीने आदेश दिल्याबरोबर कलेक्टर सहित सगळी वाया घेऊन हजर. तुमच्या लक्षात आलं का. तुमचा संसार असा मी पिळून होणार नाही. मग आयडिया आहे त्याची. ज्याच्या हातात हा सगळा संसार आहे त्याला शरण जावं लागेल. कुणाला शरण जावं लागेल. सगळी पळत येते बघा सगळी. आणि म्हणून एकच गोष्ट करा. काय करा अभंगाचं शेवटचं ज्ञानदेव भाने हरि जप करणे. ज्ञानदेव भाने हरि जप करणे. देव भाने हरि जप करणे. ज्ञानदेव भाने हरि जप करणे. हरि जप करणे. ज्ञानदेव भाने हरि जप करणे. तुटेल घराने
Oh
या भारतातला कोणताही प्रश्न मिटवायचा असेल आणि जर मोदी साहेबाची आणि तुमची ओळख असेल तर एका चुटकीसरशी मिटू शकतो. तसं जन्म मरणासहित सर्व दुःख ज्याला संपवायचं असेल त्याला त्या भगवंताला आपलंसं करा. ज्ञान देव म्हणे हरी जप केले. त्या हरीचा जर जप केला, त्या हरीची जर सुमरण म्हणतात, त्याला स्मरण म्हणतात, ते जर केलं तर तुटेल धरणे प्रपंचाचे. जन्म मरणासहित सर्व प्रश्न सॉल्व होतील एका हरिजप करण्यानं. पण सद्गुरूच्या कृपेनं त्या भगवान परमात्म्याची, त्या मोक्षाची प्राप्ती करून घ्या, एवढीच विनंती. ज्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो ते बाळू वालू गायकवाड. मी आता तीच विचारलं माळकरी होते का, ते म्हणजे होते. नाही, शक्यतो मला बिन माळकऱ्याचं वर्ष श्राद्ध येतच नाही. आणि येऊ बिन काय सांगावा, पिऊ पिऊ मेला त्याचं काय सांगा पाहिजे मला. तसल्याचं येऊ बी नाही. मी देवाला विनंती केली, देव बी मला तसलं देत नाही शक्यतो. आजच हे जे आहे ते मला माहित नव्हतं. हे जी तारीख घेतली ती माझ्या मृदुंगी घेतली. राहुल महाराज जाधव म्हणून मृदुंगी आहेत, त्यांनी आजची ही तारीख घेतली. त्यामुळे मी विचारलं नाही त्याला का माळकरी होते का काय. म्हणलं नक्कीच माळकरीच असते. आता काय आपल्याला देव दुसरीकडे धाडीतच नाही. तर सगळ्यांनी तुळशीची माळ पवित्र गळ्यात घाला. का आमची आई सारखी सांगते, तुळशी तुळशी मिले आळशी पण तुला घालेल पाण्याची कळशी. तुझी माळ माझे कंठी भेट देईल वैकुंठी. वैकुंठात जायचा मान त्याला आहे जो तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये वाजवतो. तर मला त्या दिवशी एक जण म्हणला, बाबा काय सांगायचं माळकरी, लबाड येत माळकरी. मी म्हणलं लबाड माळकरी नाही, लबाडांनी माळा घातल्या. माळकरी लबाड नाही, मग लबाडांनी माळा घातलेल्या आहेत काही, त्याच्यामुळे आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न चाललेला आहे. तर काही नाही बाबा, हो पवित्र होतं अंतःकरण, शरीर आणि वाणी त्या माळ घातल्यानं पवित्र होते. आणि खऱ्या अर्थानं एका माळकऱ्याच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण जमलेलो आहोत. अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा. जरा हरिपाठ म्हटलं की हा अवघड प्रकरण असतं. हरिपाठाचा अभंग शक्यतो कोणी घेत नाही, परंतु एका माळकऱ्याचं वर्ष श्राद्ध असल्यामुळं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा आणि अभंग हरिपाठ या प्रकरणातील माऊली ज्ञानोबाराय सांगतात, मोक्ष प्राप्त करून घ्या, त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करा. आणि खऱ्या अर्थानं नुसता संसार करत बसू नका. संसार आपल्याच्याने पूर्ण होणार नाही मासाळबा. म्हणून संसारात काही रखडू नका, आखडू नका, तर भगवान परमात्म्याची प्राप्ती करा. असो, ज्यांनी या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा केली ते हरिभक्तीपरायण बाळू महाराज गायकवाड यांचे दोन्ही चिरंजीव सुधीर आणि रोहिदास या दोन्ही मुलांचं मी या ठिकाणी अंतःकरणापासून आभार मानेन. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी असतील आणि बहीण असतील, या सर्वांनी मिळून आपल्या या पिताश्रींचं वर्षश्राद्ध या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीनं, म्हणजे जसे ऐपत असेल. पुत्र कुणाला म्हणायचं? पू नावाच्या नरकातून तारण्यासाठी पित्याला जो पुत्र प्रयत्न करतो त्याला पुत्र असं म्हणतात. पुत्र कुणाला म्हणायचं? पित्याला पू नावाच्या नरकापासून वाचवण्यासाठी जो पुत्र प्रयत्न करतो त्याला पुत्र असं म्हणतात. सुपुत्र कुणाला म्हणायचं? तर जो स्वतःचाही उद्धार करून घेतो आणि आपल्या 21 कुळ्यांचा उद्धार करतो त्याला सुपुत्र असं म्हणतात, है ना. अलंकापुरे पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राधा. सुपुत्र, सुपात्र नाही, ते सुपुत्र. स्वतःचाही उद्धार केला आणि 21 कुळ्यांचा उद्धार केला त्याला सुपुत्र असं म्हणतात. आणि कुपुत्र म्हणजे स्वतःही नरकात पडतो आणि 21 कुळ्यांना नरकात घालितो त्याला म्हणायचं कुपुत्र. तर या मुलांनी आपल्या वडिलांना पू नावाच्या नरकातून तारण्यासाठी हा चांगला कार्यक्रम वर्ष श्राद्धाचा आणि सुंदर अशा पद्धतीने केला. कीर्तन, अन्नदान, ज्ञानदान, या ठिकाणी हे वारकरी सगळे पहा वैष्णव आले, छोटे छोटे हे बोलवले. त्यांचंही अंतःकरणापासून या कुटुंबियांचं
अंतःकरणापासून आभार. त्याचबरोबर ज्यांनी या कीर्तनासाठी सुंदर असा मृदुंग वाजवला हे हरिभक्तीपरायण जाचक बुवांचे बी आभार. त्याचबरोबर ज्यांनी सुंदर अशी स्वरांना साथ दिली त्या वाघमोडीताई त्यांचंही अंतःकरणापासून आभार मानतो. त्यांचे चिरंजीवच येत नाही हो, त्यांचे चिरंजीव सुद्धा मृदुंगमणी आहेत, त्यांचंही अंतःकरणापासून आभार मानतो. त्याचबरोबर ज्यांनी गायनाची साथ केली ते हरिभक्तीपरायण गौरव महाराज, हरिभक्तीपरायण माशाळबुवा, त्याचबरोबर यादवबुवा, सगळ्यांचा अंतःकरणापासून आभार. टाळकऱ्यांना साथ केली ते आमचे आनंदगड वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी. ही आमची एक संस्था आहे पहा, 150 मुलं त्या ठिकाणी, जवळजवळ 160 मुलं मी त्या ठिकाणी घडवतोय. आनंदगड वारकरी शिक्षण संस्था नावाची संस्था पहिली इथं पारगावला होती, परंतु आता आमच्या गावामध्ये आम्ही ही संस्था चालवतो. तिथं 160 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. त्यांनी टाळाला चांगली साथ केली त्याबद्दल त्यांचे आभार. कॅमेरामॅनने आपल्या कॅमेऱ्यात कीर्तन टिपून घेतलं त्यांचा आभार. ज्यांनी आम्हाला विण्याला साथ केली महाराजांचंही अगदी बघा सजून धरून असं हवस असली पाहिजे. बाकीच्याच बाबतीतले हवस हो, पण ह्याची काय हवस? त्या तिकडे इलेक्शनला बघा ना, पान मरायला लागली असत्या. निवडून आला एक जण हिकाला भर नाचत होत. काय दिसताना ते बी 5 वर्षासाठी. किती? 5 वर्षाची पुन्हा आहेच. आमच्या लक्ष द्या, आमचं पद असं आहे मरुस्तोवर पद आहे. माझी होते का याच्यात असं म्हणतात का? माझी महाराज असं म्हणतात का आपल्याला? नाही, माझी महाराज होऊ शकत नाही. माझे आमदार होईल, खासदार होईल, सरपंच. आपण माझी वर नसतो. आपल्याला पदवी मोठी दिलेली, अशी काहीतरी पदवी देवाकडून आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. विनाकार्याने चांगली साथ दिली आणि सगळ्यात जास्त आभार तुमचं मानायचं. मी अवघड सांगितले बरं का आज दे हे कीर्तन जे सांगितलं ना मी, लय अवघड आहे. अवघड सोपं करून सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, पण तुम्ही बी त्याला साथ अशी दिली. अगदी जीवाचं मनाचं कान करून तुम्ही कीर्तन ऐकल्याबद्दल महिला वर्गाचं धन्यवाद. नाही तर महिला वर्ग कधी ग बसत नसते. बाया मोठ जात्याची लागते काय जेवायचं, माणसाला भुका लागल्या तर ह्याचं काय चाललंय, करा राम करा आल्या. त्यांनी साथ दिली. आया मावशांना तुमचा अंतःकरणापासून आभार. तुम्ही बी येऊन शांत बसला, बोलघाल केली नाही जीवाची, तुमचं आभार. जाता जाता तुम्हाला एक काम सांगतो. आमची ही संस्था आहे आनंदगड वारकरी शिक्षण संस्था नावाची, आणि या संस्थेला खऱ्या अर्थानं काही सरकारची मदत आपल्या हिंदू धर्माला नाही. ख्रिश्चनाला करीन की दर्ग्याला मदत करीन, की सगळ्याला मदत करीन, पण अजूनही आपल्या हिंदू धर्माच्या संस्थेला कुठं मदत होत नाही सरकारकडून. म्हणून तुमचं एक